नमस्कार. मी भरतराव रुपनवर, सामाजिक कार्यकर्ता. येणाऱ्या काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी आपल्यासमोर येत आहे. या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व मतदार बंधू भगिनींना मी नम्र विनंती करतो की आज आपण संपूर्ण परिस्थिती पाहतो की आज राजकारण जाती धर्माच्या आधारावरती त्या बाजूने जाताना आपल्याला दिसतं आहे. परंतु या निमित्ताने मी 2च मिनिटांमध्ये महत्त्वाचे मुद्दे आपल्या समोर व्यक्त होणार आहे की शेतकरी आणि युवक, शेतकऱ्याला जात नसते आणि एखादा तरुण आहे, त्या तरुणाच्या हाताला काम पाहिजे, त्याला रोजगार पाहिजे, तर त्यासाठी त्याची ती गरज महत्त्वाची आहे, त्याची जात महत्त्वाची नसते. आणि त्या दृष्टिकोनातून, त्या भावनेतून एक विचार करणारं नेतृत्व, कर्तृत्व संपन्न नेतृत्व आपण निवडणं अतिशय महत्त्वाचं आहे. आज एक सद्भावना असणारं नेतृत्व आपला आधार बनेल, आपला विचार व्यक्त होणारं नेतृत्व निवडणं ही येणाऱ्या काळाची अतिशय महत्त्वपूर्ण गरज आहे. म्हणून शेतकऱ्यांना, युवकांना, सर्व मतदार बंधू भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे की आपण जाती धर्माच्या, पक्षाच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांचा विचार मांडणार, शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणार, तरुणांचा विचार करणार. आज अनेक सरकार आली गेली, काही निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने सकारात्मक निर्णय झाले, परंतु काही निर्णय असे असतात की शेतकऱ्यांच्या भावना त्या ठिकाणी त्याच्या तीव्र विरोध करतात, तीव्र विरोध होताना दिसतो. आणि त्यावेळेस कुठेतरी शेतकऱ्यांच्या बाजूनं आवाज व्यक्त होणारं नेतृत्व येणाऱ्या काळामध्ये आपण निवडून देणं काळाची गरज आहे. आणि हे निवडून देणं जाती धर्माचा अभिमान त्याच्या पलीकडे जाऊन एखाद्या चांगल्या व्यक्तिमत्वाचा अभिमान आपण का करू नये. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब हे एका मुस्लिम समूहातून येत होते, परंतु त्यांचे विचार आणि कार्य, देशाप्रती असणारी निष्ठा त्या संपूर्ण भारतासाठी अखंड आणि सदैव प्रेरणादायी आहे. अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आणि अशा व्यक्तिमत्वाबद्दल आपण आपलेपणा, त्या अभिमान, स्वाभिमान का ठेवू नये. म्हणून आणि जर आपण चांगल्या व्यक्तिमत्वाचा विचार करून त्याच्या बाबतीमध्ये आपण जर योग्य भूमिका घेतली, त्याच्या मनाला ठेच पोचणार नाही अशा पद्धतीचं आपण जर वागलो, तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये शेतकरी असेल, युवक असतील, यांचा एक तळमळीचं नेतृत्व आपण तयार करू. आणि सर्वस्वी जबाबदारी ह्या मायबाप जनतेची, आपल्या सर्वांची आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण अतिशय विचारपूर्वक योग्य उमेदवार, आपल्या या जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एक मानवतावादी दृष्टिकोन, माणसामध्ये प्रेम उत्पन्न होईल. त्या नेत्यामध्ये आणि जनतेमध्ये एक आत्मीयता, आपलेपणा असणारं नेतृत्व आम्ही ते निवडलं पाहिजे, ते जोपासलं पाहिजे, ते वाढवलं पाहिजे. नाहीतर येणारा काळ अतिशय विघातक असेल. माणसामध्ये या ठिकाणी आज आपण पाहतोय की अंतर कशा पद्धतीने वाढल हे पाहिलं जातं आणि त्याचा फायदा राजकीय दृष्ट्या घेण्याचा प्रयत्न होतो. परंतु आपण सर्वजण, शेतकरी, युवक, महिला, या ग्रामीण भागातील सर्व नागरिक, अनेक समस्या आहेत आणि या जाती धर्माच्या मर्यादित चर्चेपुरतं राजकारण करणं आणि अशी व्यक्तिमत्व ही शेतकऱ्यांच्या प्रती, तरुणांच्या प्रती तळमळीनं प्रश्न उभा करू शकत नाही. आणि त्यामुळे निश्चितपणे आपला शेतकऱ्यांचा, गोरगरिबांचा एक चांगला वाली निर्माण करण्यासाठी, कोणतरी एक नायक बनवण्यासाठी, योग्य विचारांचा नेतृत्व निवडण्यासाठी आणि योग्य विचारांची या ठिकाणी पुढं
येणाऱ्या पिढीमध्ये सुद्धा निश्चितपणाने एक चांगल्या विचारांची पेरणी करण्यासाठी आपण एक चांगला विचार करावा, एवढीच या निमित्ताने विनंती करतो. धन्यवाद.